निश्चितपणे पुण्यात जो परवा ऑलमोस्ट काही भागात 100 मिलीमीटर पाऊस झाला आणि एक मोठी आपत्ती पुणे शहरावर दिसून आली की अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आणि त्यातनं एक मोठं नुकसान आणि घबराट नागरिकांच्यात झाली. एक माझ्या भगिनीचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे एक तुमचं प्रशासन सतर्क, आज सुट्टी असून सुद्धा संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष या ठिकाणी आमचं काम करतोय. आज आम्ही या ठिकाणी असं बघितलं की याच्यावरचे नक्की 10-20% सोल्युशन अर्जंट आपल्याला काय देता येतील. जे लो लिव्हिंग म्हणजे जो कात्रजच्या घाटापासून नदीपर्यंत मंगळवार पेठेपर्यंत जो अनेक ठिकाणी भाग येतो, मग तो लकडी पूल असेल, शिवाजीनगर गावठाण असेल, मंगळवार पेठ असेल, असे काही स्पॉट आहेत. पुणे स्टेशन भाग असेल आणि त्या बाजूला नगर रोडला फिनिक्स असेल, उबाळे नगर वाघोलीच्या आजूबाजूला, या बाजूला जर का आपण बघितलं तर कात्रजच्या वरनं आलेलं आता नवीन जे नागरीकरण सगळं झालंय, त्यामुळे तिथं जे पाणी अडतंय मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर काय सोल्युशन घेता येतील. कोंडवा, येवलेवाडी ह्या भागात, सिंहगड रोड आणि खडक वसलेला तर कॅचमेंट एरियाच्या जवळ असल्यामुळं ऑलमोस्ट 100+ मिलीमीटर पाऊस झाला. तर एवढ्या क्षमतेचं पाणी वहन क्षमता तयार करण्याच्या दृष्टीने आज आम्ही विचार केला आणि ही वहन क्षमता कशी होईल आणि ही लॉंग टर्म एक प्रकार भाग वेगळा आणि शॉर्ट टर्म रिलीफ काय लगेच देता येईल, की ज्या भागात 50% कमी पाऊस होतो तरी सुद्धा पाणी अडतं. म्हणजे काय, तर इतर ठिकाणचं सुद्धा पाणी जमा होतं. तर ते असे जे क्रॉनिक स्पॉट आहेत त्याच्यावर लगेच अभ्यास करून त्याचं सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने ही बैठक आता आम्ही घेतली आणि त्या बैठकीतनं पुन्हा सोमवारी आम्ही आमचे सगळे अधिकारी आणि आम्ही बसून त्याच्यावर एक इमिजिएट रिलीफ काय देता येईल पुणेकरांना त्याच्यावर विचार करतो.